नमस्कार. योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण हिरव्या मिरच्यामधील खारं वांगं बघणार आहोत. बनवायला घेऊया. त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया. अशा प्रकारे वांगे घेतलेले आहेत. त्याचे थोडेसे देठ काढलेले आहेत. चमचाभर जिरे, आलं लसूण, कोथिंबीर आणि 4 ते 5 भाजून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धी वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून. वांगी कापून घेऊया. तर मधोमध 4 भाग करायचे आहेत वांगी आपल्याला. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वांगी कापून घेतलेलं आहे. बाकीचे वांगी पण कापून घेऊया. पाणी घेतलेलं आहे डब्यामधले. तर हे कापून घेतलेले वांगे आपण पाण्यात टाकून घेणार आहोत. आणि अजून थोडंसं आपण वांग्याचं देठ काढून घेऊया. तर या वांग्याचे देठ पण आणि काटे पण आपण काढून घेतलेले आहेत. पाण्यात टाकलं की वांगे काळं पडत नाही, त्यामुळे वांगी कापून घेतलं की आपण पाण्यामध्ये टाकलेले आहेत. तर कूट तयार करायला घेऊया. भाजून घेतलेले शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे. त्यामध्येच आपल्याला जिरे, लसूण, आलं टाकून घ्यायचं आहे. यामध्येच आपल्याला भाजून घेतलेले हिरव्या मिरच्या पण टाकायच्या आहेत. कोथिंबीर तोडून टाकूया. आणि हे जाडसर थोडंसं वाटून घेऊया आपण. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर एकत्र वाटून घेऊया. तर ताट घेतलेलं आहे रिकामी. तर अशा प्रकारे आपण हे वाटण तयार केलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची, आलं लसूण, कोथिंबीर घालून. तर एकदम पेस्ट करून घ्यायची नाही. आणि वाटण करताना आपल्याला पाणी पण अजिबात यामध्ये टाकायचं नाही. तर यामध्ये छोटा चमचा हळद टाकून घेतलेला आहे. तर हे सर्व मिक्स करून घेऊया. तर यामध्येच ओलसरपणा असतो, त्यामुळे यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही. तर जे थोडंसं न वाटलेल्या हिरव्या मिरच्या होत्या त्या बाजूला काढून घेतलेल्या आहेत. तर हे सर्व आपण वाटण एकत्र मिक्स करून घेत आहोत. तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपण हे वाटण तयार केलेलं आहे. तर आपण कापून घेतलेल्या वांग्यामध्ये भरून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे वाटण आपण वांगीमध्ये भरून घेत आहोत. तर याला कढाने अलगद असं प्रेस करायचं आहे, दाबायचं आहे, जेणेकरून आपलं कूट बाहेर पडू नये. तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपण वांगे मसाला भरून घेतलेला आहे वांग्यामध्ये. तर अशा प्रकारे सर्व वांग्यामध्ये आपण हे वाटण केलेलं भरून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण भरलेलं आहे दुसरं पण वांग. तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे सर्व मसाला आपल्या वांग्यामध्ये भरून झालेला आहे. तर आता फोडणीची तयारी करूया आपण. कढई तापायला ठेवलेली आहे. तर कढई तापलं की आपल्याला 3 माप तेल ओतायचं आहे. तर अशा प्रकारे छोटा माप आहे. आपली वांगी अर्धा किलो आहेत, त्यामुळे 3 माप तेल घेतलेलं आहे इथे. मोहरी टाकून घेऊया थोडीशी. मोहरी कडत आले की आपलं मगाशी थोडीशी हिरवी मिरची राहिलेली होती ते तेलात टाकून घेतलेले आहेत. आणि 2 लसणाच्या पाकळ्या त्याच्यासोबतच कढीपत्ता टाकलेला आहे. सर्व फ्राय करून घेऊया. फ्राय होत आले की त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. फिरवून घेऊया.
टोमॅटो थोडासा शिजत आला की त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण आपण वाटण तयार करताना मीठ टाकलं होतं. तर आपला मसाला छान फ्राय होत आलेला आहे. तर वांगी टाकून घेऊया. तर अशा प्रकारे सर्व वांगी आपण तेलामध्ये फोडणीमध्ये टाकलेले आहेत. तर हे वांगी आपण फिरवून घेऊया. तर सर्व आपण वांगी छानपैकी तेलात फिरवून घेत आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे फिरवून घेतलेला आहे आणि थोडासा वांग्याचा कलर पण बदलत आलेला आहे. तर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर साधारणतः अर्धा तांब्या मी इथे पाणी टाकलेलं आहे. पाणी तुमच्या अंदाजाप्रमाणे टाका, तिखट मीठ तुमच्या आवडीप्रमाणे टाका. तर इथे अजून थोडंसं मी पाणी वाढवलेलं आहे. तर हे बारीक गॅसवर ठेवून देऊया. 5 मिनिट उकळी काढून घेऊया. तर आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते वाटण पण आपण उरलेलं यामध्येच घातलेलं आहे शेंगाच्या कुटाचं. तर तुम्ही बघू शकता इथं आपल्या वांग्याला उकळी येत आलेली आहे. फिरवून घेऊया थोडंसं. तर खालची बाजू वर करून घेऊया वांग्याची, म्हणजे दोन्ही बाजूनी चारी बाजूने आपली वांगी शिजून जातील. तर यावरती आपल्याला 10 मिनिट झाकण लावून ठेवायचं आहे. तर इथे 5 मिनिट झालेले आहेत. तर झाकण काढून बघूया. तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे उकळी आलेली आहे. तर वांग सर्व फिरवून घेऊया आपण. तर खालची बाजू वर करून घेऊया, वरची बाजू खाली. चारी बाजूने आपले वांगे शिजत आलेले पाहिजेत. तर अशा प्रकारे फिरवून घेतलेलं आहे. तर अजून 5 मिनिट आपण झाकण लावून ठेवूया. बारीक गॅस करूनच ठेवायचा आहे. तर झाकण लावून घेऊया आणि अजून 5 मिनिट ठेवूया. तर इथे 5 मिनिट होत आलेले आहेत. तर बरोबर आपले इथे मगाचे 5 मिनिट आणि आताचे 5 मिनिट 10 मिनिट आपण झाकण लावून ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे. तर इथे मस्तपैकी आपलं वांगी शिजलेले आहेत आणि तयार पण झालेले आहेत. तर इथे आपण गॅस बंद करून घेऊया. आपलं वांग मस्तपैकी तयार झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपलं वांग, खारं वांग हिरव्या मिरच्यातलं तयार झालेलं आहे आणि अशी दाटसर ग्रेव्ही पण झालेली आहे. तर एक वांगी काढून बघूया आपण. तर इथे मस्तपैकी तेल पण सुटलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं वांग शिजलेलं आहे. तर हे वांग जास्त गाळ पण करायचं नाही, जास्त निब्बर पण ठेवायचं नाही. तर मध्यम प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर काढून घेऊया. तर इथे आपलं वांग फक्त 15 मिनिटात तयार झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी आपलं हिरव्या मिरच्यातलं खारं वांग तयार झालेलं आहे. तर एकदम तेल पण मस्त सुटलेलं आहे. तर एकदम याला गाळ पण शिजवलेलं नाही. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा. धन्यवाद.